नमस्कार बालमित्रांनो, आज या ठिकाणी इयत्ता 5वी या वर्गासाठी परिसर अध्ययन या विषयातील पाठ 7वा आणि पाठाचे नाव आहे पाणी। बघा, या पृथ्वी तलावरती सजीव सृष्टी आहे आणि या सजीव सृष्टीला जसा हवा, अन्न ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्याचप्रमाणे पाणी हे देखील अतिशय गरजेचे आणि अतिशय महत्त्वाचे आहे। मग या पाण्याचा वापर किंवा या पृथ्वी तलावरती किती पाणी आहे, तरी या पृथ्वी तलावरती 71% पाणी आहे आणि या 71% मध्ये काही पाणी वापरण्यासाठी योग्य आहे आणि काही पाणी वापरण्यासाठी अयोग्य आहे। आता वापरण्यास योग्य असलेले पाणी म्हणजे कसले, तर त्याला गोड पाणी असं म्हटलं जातं आणि वापरण्यास अयोग्य म्हणजे काय, त्याला समुद्राचे खारट पाणी असं म्हटलं जातं। बघा, मानवाच्या जीवनामध्ये पाणी हे अतिशय गरजेचे आहे, म्हणून त्याला जीवन असं म्हटलेलं आहे। बघा, मग तुम्हाला पान नंबर 83 वरती काही प्रश्न दिलेले आहेत, मागील इयत्तेवर आधारित असे काही प्रश्न आहेत। म्हणजेच काय, बघा, पृथ्वीवर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाणी कोठे आढळते, सरोवर। त्याचबरोबर गोड पाणी किती टक्के प्रमाणामध्ये आहे, 2%। गोड पाणी त्याचे स्रोत कोणकोणते, विहीर, झरे, बोर। त्यानंतर बघा, तुला माहीत असलेले पाण्याचे स्रोत कोणकोणते, पाणी आपल्याला कुठून मिळतं, विहीर, त्याचबरोबर झरे, नदी, तलाव या ठिकाणापासून आपल्याला पाणी मिळतं। बघा, आता पान नंबर 84 वरती तुम्हाला एक चित्र दाखवलेले आहे। काय आहे, कशाचे चित्र आहे, तरी महासागर। बघा, या सरोवरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी आपल्याला पाहावयास मिळतं, म्हणून हा सर्वात मोठा पाण्याचा स्रोत आहे। बघा, हे पाणी खारट असतं, चवीला खारट असतं। त्यानंतर बघा, ह्या ठिकाणी एक पृथ्वीचा गोल आहे आणि या पृथ्वीच्या गोलवरती पूर्णपणे निळा भाग दाखवलेला आहे आणि हा निळा भाग म्हणजेच काय, त्या पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे हे आपल्याला दिसतं। बघा, या पृथ्वीवरती 71% पाणी हे आपल्याला दिसतं। त्यानंतर बघा, नदी हे देखील एक पाण्याचे महत्त्वाचे स्रोत आहे। मग आता नदी हे, या नदीमध्ये कुठून पाणी येतं, तर पाऊस हा महत्त्वाचा असतो, कारण पाऊस झाला की नदीला भरपूर प्रमाणामध्ये पाणी येतं आणि ह्याच नद्या जाऊन या समुद्रांना वगैरे मिळतात। त्यानंतर बघा, आता आपण कर्नाटक राज्यामध्ये राहतो आणि या कर्नाटक राज्यामध्ये किती नद्या येतात किंवा कोणकोणत्या नद्या आहेत, तर या कर्नाटक राज्यामध्ये कावेरी, तुंगभद्रा, त्याचबरोबर शरावती, भीमा, नेत्रावती अशा या नद्या आपल्या कर्नाटकामध्ये आहेत। बघा, त्यानंतर आता पाण्याचे झरे म्हणजे काय, तर पाण्याचा झरा म्हटलं की आपल्यासमोर विहीर आणि त्या विहिरीमध्ये असलेला गोड पाण्याचा झरा। बघा, पृथ्वीच्या भूभागामध्ये जो काही पाणी असतो, पाण्याचा साठा असतो, तो पाण्याचा साठा कोणत्या तरी दाबामुळे वरती येतो, त्याला आपण झरे असे म्हणतात। बघा, हे पाणी पिण्यासाठी योग्य व गोड असते। बघा, त्यानंतर आता विहीर कशाला म्हणायचे, पृथ्वीच्या भूपृष्ठ भागामध्ये किंवा पृथ्वीच्या भूभागामध्ये असलेलं जो काही पाणी असतं, ते पाणी आपण खाणून काढतो, त्या पाण्याला विहीर असं म्हटलं जातं। बघा, विहीर ही बांधवलेली एक असते आणि खुली विहीर एक असते। त्यानंतर बोर हा देखील अतिशय महत्त्वाचा पाण्याचा स्रोत आहे। बघा, त्यानंतर तलाव, आता तलाव देखील अतिशय महत्त्वाचा आहे। बघा, आता तलाव म्हणजे हे मानवनिर्मित म्हणजेच काय, कृत्रिमरित्या तयार केलेलं हे पाण्याचे स्रोत आहे। म्हणजेच काय सांगा, प्रत्येक गावामध्ये त्या गावच्या लोकांच्यासाठी सोय म्हणून, म्हणजेच काय, कपडे धुण्यासाठी, जनावरांना, झाडांना, या सर्व गोष्टींच्यासाठी तलाव हे अतिशय उपयोगाचे असते आणि हे जमिनीवरती मानवनिर्मित म्हणजेच कृत्रिमरित्या बांधलेलं असतं। आता जलाशय म्हणजे काय, तर नदीच्या प्रवाहावर आडव्या भिंती बांधून नदीचे पाणी अडविले जाते, हा पाण्याचा साठा वर्षभर साठवून ठेवला जातो, यालाच जलाशय असं म्हटलं जातं। आणि हे जलाशय आपल्या कर्नाटकामध्ये जर बघायला गेला तर हिडकल डॅम, त्याचबरोबर कृष्णसागर डॅम हे आपल्या कर्नाटकामधले महत्त्वाचे डॅम आहेत। बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे की पान नंबर 87 वरती तुम्हाला काही चित्र दाखवले आहेत आणि त्या चित्रामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत की आता फरक सांगायचा आहे, तलाव आणि जलाशय। आता तलावामध्ये काय फरक असणार आहे, तलाव हे छोटं असतं, जलाशय हे मोठं असतं।
तलावामध्ये थोडं पाणी असतं, जलाशयामध्ये जास्त पाणी असतं, तलाव थोड्या जागेमध्ये असतं, जलाशय हे थोड्या भरपूर मोठ्या जागेमध्ये असतं. बघा, जलाशय हे मानवनिर्मित आहे, तलाव हे मानवनिर्मित आहे, जलाशय देखील मानवनिर्मित आहे. त्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला उपयोग विचारलेत. आता तलावाचा उपयोग कशासाठी होतो? शेती कामासाठी, गावासाठी, कपडे धुण्यासाठी, गुराढोरांना, झाडांना पाणी, या सर्व गोष्टींसाठी तलावाचा उपयोग होतो. आणि जलाशयाचा उपयोग कशासाठी होतो? तरी जलाशय हे एक पर्यटन स्थळ असतं. त्यानंतर पाण्याचा योग्य असा नियंत्रण त्या ठिकाणी केलेलं असतं. योग्य असं नियंत्रण म्हणजेच कोणत्या गावाला, कोणत्या नदीला किती पाणी सोडायचं, त्याचबरोबर त्या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्माण केलेली असते. हे जलाशयाचे उपयोग आहेत. त्यानंतर तुम्हाला आता पाण्याचे वापर म्हणजेच काय सांगा, आता पाण्याचा वापर आपण घरामध्ये कसं करतो आणि शाळेमध्ये कसा करतो, किंवा घरामध्ये आपल्याला पाणी कुठून मिळतं आणि शाळेमध्ये कुठून पाणी मिळतं, या तक्त्यामध्ये तुम्ही लिहायचं आहे. आता घरामध्ये विहीर, बोर, नदी इथून पाणी मिळतं किंवा इथून पाणी आणतो. शाळेमध्ये बोरपासून आपल्याला पाणी मिळतं. त्यानंतर आता पाण्याचा उपयोग घरामध्ये कशासाठी? कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी, आंघोळीसाठी, पिण्यासाठी, या सर्व गोष्टीसाठी आपण पाण्याचा वापर घरामध्ये करत असतो. आता शाळेचा डबा धुण्यासाठी, हातपाय धुण्यासाठी, ते शाळेमध्ये आपण पाण्याचा उपयोग करत असतो. त्यानंतर बघा, आता पाण्याचा उपयोग हा झाला. आणखीन एक पाण्याचा उपयोग म्हणजे काय, तर आपण प्रवासासाठी पण पाण्याचा उपयोग केला जातो. बघा, नाव किंवा बोट या पासून आपण काय केलं जातं की या गावाहून दुसऱ्या गावी, या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण ह्या जलाशयाचा उपयोग केला जातो. म्हणजेच काय, ह्या नद्यांचा, पाण्याचा उपयोग केला जातो. नाव, बोट यामधून मानव असू दे किंवा एखादी वस्तू ह्या गावाहून त्या गावाला पोच करायची असेल तर ठराविक ठिकाणी पाण्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर बघा, पाणी हे शुद्ध आहे आणि ह्या पाण्याला चव पण नाही, त्याचबरोबर वासही नाही आणि रंगही नाही. अशा प्रकारे हे पाणी. मग आता पाण्याचे गुणधर्म म्हटलं की पाण्याला चव नाही, वास नाही, रंगही नाही. त्याचबरोबर बघा, पाणी हे पाण्याला वजन असतं. कशावरून ओळखायचं, तर 2 तांबे जर घेतलं, एका तांब्यामध्ये जर आपण पाणी ओतलं आणि दुसरा तांब्या रिकामा ठेवला तर आपल्याला पाणी भरलेला तांबा हा ओझा वाटतो. त्याचबरोबर पाणी हे उंचावरून उत्तराकडे वाहत नाही, हे सांगितलेलं. म्हणजेच काय सांगा, इथं हा चुकीचा मुद्दा आहे. म्हणजेच काय सांगितलेत की पाणी जर आपण ओतलो तर ते सकल भागाकडे वाहतं. त्याचबरोबर बघा, पाणी जास्त तापविल्याने त्याची वाफ होते. पाण्याला जर आपण तापवलं तर त्यापासून त्याची वाफ तयार होते. बघा, पाणी ज्या वस्तूमध्ये आपण ओततो तर त्या वस्तूचा आकारमान ते पाणी घेतं. अशाच प्रकारे हे पाणी अतिशय महत्त्वाचं आहे आणि या पृथ्वीवरती 71% पाण्याचा भाग आहे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बाकीचा सर्व जमिनीचा भाग आहे आणि हे पाणी मानवाला अतिशय महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे हा पाणी व पाण्याची गरज, पाण्याचे उपयोग या पाठामध्ये सांगितलेले आहेत. या पाठावर आधारित सर्व स्वाध्याय सोडवायचा आहे. नमस्ते.